नमस्कार. आहे तू जननी मदीयन कळे अज्ञान मिले करू, घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी नाही दुजे बंधन, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ओम नमोजी गणनायका, 14 विद्येच्या दायका, 64 कला सकळिका, तू तयाचा चालक. नाम शोभे गजवदन, पार्वतीचा तू नंदन, सारे करशी निर्विघ्न, स्तुती तुझी गातसे. नेसलासी पितांबर, कंठी शोभे सुमनहार, अंगी चर्चिला शेंदूर, शिरी मुकुट शोभतसे. दुर्वांकराची आवडी, मोदक लाडूची बहुगोडी, तबके भरोनी तातडी, तुझसी ते समर्पिली. आता घालते दंडवत, पूर्वा माझे मनोरथ, तुम्ही येऊन त्वरित कार्यसिद्धी करावी. नमन माझे सरस्वती, ये बैसोनी मयुरावरती, मजसी द्यावी पूर्णमती, येई आता झडकरी. तू आहेस ब्रह्मनंदिनी, गजाननाची अर्धांगिनी, विनवितसे मी तुझ लागुनी, स्फूर्ती आता मज देई. शुभ्र शालू कंचुकी लाल, भांगी भरोनी गुलाल, कानामध्ये झुंबर फूल, भाळी कुंकुम शोभतसे. कंठी घातला चंद्रहार, जडावाचे मंगळसूत्र, नाकामध्ये नथ सुंदर, करी वीणा घेतली. नमन माझे सरस्वती, पक्वान्नांचे ताट हाती, समर्पिते मी तुम्हा प्रती, चरणी माथा ठेविते. नमन माझे कुलस्वामिनी, तुळजा भवानी माय भवानी, तू आहेस जगत जननी, जगन्माता म्हणती तुझे ठाणे तुळजापुरी, वास तुझा घरोघरी, तुझी त्रैलोक्यामध्ये फेरी. आई अंबे जगदंबे, पैठणी नेसली पिवळी, अंगी बुट्टेदार चोळी, कंठी शोभतसे गळसरी, मंगळसूत्रासहित, त्यावरी शोभे पुतळी माळ, त्या शेजारी बोरमाळ, तन्मणीवरती देतो लाळ, हिऱ्याचा प्रकाश पडे, त्यावरी शोभे नवरत्नहार, त्या शेजारी दशावतार, वज्रटी कठुशी सुंदर, नाकी नथ गोजरी, गोठ पाटल्या बांगड्या, कानी मोत्याच्या कुड्या बुगड्या, त्यामध्ये वेळत्याच्या कड्या, केसांमध्ये खोविल्या, त्या शेजारी कातरबाळी, फुगी बळी निळी काळी, जळावाची लोलक बाळी, कानामध्ये शोभती, त्या शेजारी फुले झुंबर, त्यात केवडा रात्री सुंदर, हिऱ्याचा टोप मस्तकावर शोभतसे. पायी पैंजणांचा झणत्कार, सिंहावरी झाली स्वार, हाती चमकते तलवार, महिषासुर मर्दियला. नमन माझे जगदंबेला, महानैवेद्य समर्पिला, तांबूलमुखा माझी घातला, केला साष्टांग नमस्कार. आता वंदीन संत सज्जन, या संतांचा महिमा गहन, संत दयाळू असती पूर्ण, आशीर्वचन देती मज. नमन माझे माता पित्याला, सासू श्वसुर आणि श्रोत्याला, त्रिवार नमन पती चरणाला, माथा टेकून करतसे. नमन माझे सद्गुरुनाथा, तुमच्या चरणी ठेवते माथा, करी कृपा मजवरी आता, स्तोत्र तुमचे वदवावया. मी आहे मतिमंद, या स्तोत्रात घेतला छंद, सद्गुरुनाथा तू आनंद कंद, घेई आता वदवोनी. मी अल्पमतीहीन, मजसी नाही शिक्षण, 2 ओळींचे लिखाण, केलेसी नाही कधी ते. जरी सांगशील 4 अक्षर, घोकून करी पाठांतर, सद्गुरु तू दयासागर, करणी माझ्या ओवीचे. सद्गुरुनाथा दीनदयाळा, ब्रह्मानंदा पूर्ण कृपाळा, पुरवी इतकाची लळा, मनाने हट्ट धरियेला. खेरडा ग्राम पुण्यभूमी, तेथे नांदतो माझा स्वामी, साऱ्या संतांचा मुकुटमणी, त्रिभुवनी विख्यात. आई असे गंगा माय, पिता नाम मुकुंद होय, अग्निहोत्र म्हणती त्यांना, काळे घराणे प्रसिद्ध. यज्ञकुंड असे गृही, नित्य अग्नी प्रज्वलित होई, होम हवन यज्ञकुंडी, नित्य नियमाने होतसे. गंगा माता बालपणी, खेळत होती तिच्या अंगणी, किंबहुनेंच्या सदनी, नरसिंह सरस्वती आले तिथे. त्यांनी देखिली गंगा माय, मनी त्यांच्या आनंद होय,
किंबहुनेशी म्हणती काय, तुमची गंगा भाग्याची तियेचा सांगतो भविष्य काळ. ही उद्धरील दोन्ही कुळ, हिच्या उदरी अंजनी बाळ. जन्म घेईल निश्चित, विवाह करा 8वे वर्षी. जावे तुम्ही साखर खेरड्यासी, गंगा अर्पावी मुकुंदासी. वर तिच्या योग्य असे. वामन शास्त्रीशी आनंद झाला, सत्वर गेले साखर खेरड्याला. विवाहाचा निश्चय केला, मंडप दिला द्वारात. 4 दिवस लग्न सोहळा, इष्टमित्र झाले गोळा. वेळी ग्रामीण घेतील टिळा, तिला वामन शास्त्रींना. 4थ्या दिवशी झाले साडे, वराड आले गावाकडे. लक्ष्मी पूजन लक्ष्मी पुढे, खेरडा ग्रामी जाहले. मुकुंद गंगेचा संसार, परमार्थावर विशेष भर. करती अतिथींचा सन्मान, शक्ती निस्वार्थ प्रेमाचा. गेले काही संवत्सर, गंगा माता गरोदर. पाठोपाठ 4 पुत्र, गंगा मातेसी जाहले. पहिला तो बाबा, दुसरा तो गोपाळ. बाबा भागवतवाची गर्दी बहु होत असे. प्रल्हाद आणि पुरुषोत्तम, नाव ठेवले अतिउत्तम. प्रल्हादाचा महिमा गहन, वर्णन केले पुराणी. प्रल्हाद राहिला गर्भात, गंगा मातेच्या उदरात. गंगा हर्षयुक्त मनात, रामनामी दंग असे. एके दिवशी देवघरात, गंगा बसली होती ध्यानस्थ. मुकुंद शास्त्री येऊन तिथं उभे राहिले तिज जवळी. गंगा म्हणे तयासी, आता जाईन अयोध्येसी. भेटेन माझ्या सद्गुरूंसी, चरण त्यांचे वंदीन मी. करीन शरयूमध्ये स्नान, घालीन नगर प्रदक्षिणा. फळे पुष्पे ते घेऊन, त्यांच्या चरणी अर्पीन मी. मुकुंद शास्त्री घाबरे झाले, म्हणती इजला वेड लागले. कुलगुरुशी बोलविले, तेही आले झडकरी. कुलगुरू येऊन पाहती, म्हणती इजला वेड नाही. ही तर हनुमंताची आई, होणार आहे निश्चित. कुलगुरू येऊन पाहती, म्हणती इजला वेड नाही. ही तर हनुमंताची आई, होणार आहे निश्चित. पावले सर्व समाधानासी, वडिलाले न्यावयासी. गंगा केली निग्रामासी, ती आपल्या माहेरी. झाले पूर्ण 9 मास, माघ अमावस्या बुधवार दिवस. माध्यान्नीच्या समयास, ज्ञान सूर्य प्रगटला. आनंदले नरनारी, आनंदोत्सव ग्रामासी. उडी घेतली घेटकपुरी, साखरपाने घेऊन. एक जाती एकी पुढे, वाटी भरून सुंठवडे. किंबहुनेंच्या घराकडे, गर्दी बहु जाहली. वाण घेऊन या ताटी, वामन शास्त्रींच्या घरी दाटी. हळदी कुंकू भरून ओटी, बालक पाहून येताती. आनंद उत्सव सुरू झाला, बारशाचा बेत केला. पत्र पाठविले सर्वांना, पाहुणी मंडळी धावली. दारी मंडप घातला, पंचपक्वान्न भोजनाला. सर्व नगरी प्रसादाला, घातले भोजन तयांनी. साडी चोळी गंगाबाईला, कुंची टोपडे बाळाला. जोड आहेर मुकुंद शास्त्रींना, करती सर्वजण आनंदे. गृही पाळणा बांधिला, हार फुलांनी सजविला. बाळ आत निजविला, कपडे दागिने घालुनी. जिकडे तिकडे आनंदी आनंद, कुणी म्हणती घ्या गोविंद. नाव ठेवले श्री प्रल्हाद, साखर पाने वाटोनी. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. पाऊले हनुमंता सारखी, देखिली सर्व आप्त मंडळींनी. ठेवही हनुवटीची, पाहता वाटे रुद्रावतार. मुखावर शांती समाधान, तेजपुंज अंककांती असून. पोटी दया क्षमा परिपूर्ण, अंगी निर्भयता. बाळ प्रल्हाद अति अद्भुत, क्वचित कधी बाळ रडत. राम नाम जर कोणी घेत, बाळ रडणे थांबवी. आनंदरूप प्रल्हाद बाळ, तरुणपणी संसार तपोबळ. आयुष्यभर राम नाम व्रत, राम भक्ती प्रसार. मुकुंद शास्त्री म्हणती मागावी भिक्षा, हीच वृंदांचे मुख्य दीक्षा. अवती भवती भिक्षांदेही, म्हणून रामदासी बाणा असे. घरीच वेदाध्ययन चाले, कुळ परंपरा वेदशास्त्र संपन्न असे. आचार विचार कठोर तप असे, प्रल्हाद मनी आनंदला. घरीच सती पंडित अध्यापक, शिकवती भारत भागवत. पोथ्या
मिथ्या पुराणे विशेष ग्रंथ संपूर्ण घराणे मग्न यातची वेदाध्ययन श्री गणेशा होण्यापूर्वी मौंजी वंदना करावी असे ठरवून धरला सावधान अंतरपाठ समर्थाप्रमाणे सावधान शब्द ऐकता विचार करी बाळ प्रल्हाद सावध असणे अति निकड बुद्धी निश्चित केली असे परमार्थाचे लागले वेध मन सदा रामनामी रत सद्गुरूंचा घेई शोध तळमळ सतत उराशी लोणी येथे सखाराम महाराज दर्शन घेता मन झाले शांत झाला सुरू शास्त्र अभ्यास गुरु शिष्य जोडी शास्त्राभ्यास शिकता शिकता प्रल्हाद आत्मानंदी शोध घेता वाढविली शक्ती प्रबोधा रामायण सुरू झाले ग्रामगीता अभ्यासता आनंद ओसंडे भरे चित्ता प्रश्नांची उत्तरे मिळविता अर्थ उलगडू लागला शास्त्र अभ्यास करीत असता वृत्ती वळली आत्मतत्वता तळमळ निववावी याकरता सद्गुरु चरणी लोळत व्हावयासी आत्मज्ञान कडकडीत व्रत संध्या स्नान व्रतस्थ जीवनाचे कारण प्रल्हादाने आरंभिले श्रीरामानंद येती साखर खेरड्यास प्रल्हाद धावे गुरुदर्शनास गुरु आशिष देती शिष्यास आत्मज्ञान होईल निश्चित गुरु शिष्य दृश्य भेट मनीचे इकडे उलगडत ब्रह्मज्ञान देणे मनी ठरत हृदयाजवळ घेतले नैवेद्याचे दूध रामाचे प्रल्हाद मुखी घालत असे राम कल्याण करील तुझे आशीर्वाद मिळाला शके 1832 चैत्र शुद्ध पौर्णिमेस श्रीरामानंद कृपा प्रल्हादास अनुग्रह प्रसाद कठोर तपश्चर्या करीत रामनामाचा महिमा वर्णित काळ निजानंदी रत तल्लीन रामदासी नंतर आली पूर्णावस्था सद्गुरुपद घ्यावे आता परिणाम प्रल्हाद तपाचा हनुमान जयंतीला मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी शके 1832 प्रल्हादाचा विवाह मेहकरी थोरले महाराज मध्यस्थ जयाचा जगी जन्म नामात झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा ब्रह्मचैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ कृष्णा प्रल्हाद विवाह संपन्न लक्ष्मी नारायण जोडा छान पण दिसे आगळा गुण दोघेही विवेकी सावधान विकाराला नाही स्थान सर्व जीवन रामार्पण गुरु आज्ञेचे प्रमाण मानले उभयतांनी सौ जिजी माया आली मठी सर्व शिष्यांची माता मोठी संसार गाडा रामचरणी अर्पण असे तयांचा निश्चय होता रामजपाचा 60,000 नित्य नियमाचा भक्तिभावाने करणे असा नियम कठोर कमतरता जपसंख्येत पडता निद्रा सोडी जपा करिता पूर्ण करोनी जप तेवढा निद्रा तेव्हा टाळून रामानंदांनी पंचायतन मूर्ती दिली प्रल्हादास प्रसाद म्हणून जीवापाड जतन करती रामपंचायतनास इन्फ्लुएन्झाचे थैमान माजले कुटुंब उद्ध्वस्त जाहले प्रल्हाद मनी उदासले तरी सद्गुरुनिष्ठा आढळ मनी विचार आला गृहदानाचा संकल्प पूर्ण केला मनीचा 2 वस्त्रांनिशी गृह सोडता आले राम मंदिरात दागदागिने मोडून त्याची दक्षिणा दिली वाटून मननिवृत्त संसारातून मुक्त रामपदी उभयता जय जय रघुवीर समर्थ भिक्षा मागती श्री प्रल्हाद शिष्य समुदाय वाढला अपार त्यागनिष्ठा पाहुनी सद्गुरु रामानंदे आज्ञा केली सद्गुरुपद दिले प्रल्हादासी लावावे लोक राम भजनासी मंगलाचा श्री गणेशा रामकथेचा प्रसार व्हावा ब्रह्मांड भेदुनी जावी साता समुद्रा प्रयत्न हाची केला ताता हृदयस्थ श्री रामराय माया मोह सोडावा जनांनी प्रपंच करावा राम ठेवून मनी न रमता असत्याचे ठिकाणी सत्य केवळ श्रीराम काही चमत्कारही होती प्रल्हाद तपाचरणी सिद्धी येत असे हाती श्रीराम जय जय राम रामदासी बाणा नसा नसात हनुमंत काय करतील संसारात मन असावे रामनामात आज्ञा करीती शिष्यास प्रेम अपरंपार मनात सर्व शिष्या प्रत उदार
ठरला सहस्रचंद्र दर्शन उत्सव श्री प्रल्हाद तात्यांचा. महाराज नको नको म्हणती, परंतु सत्शिष्य न ऐकती. झाला महोत्सव भूतो न भविष्यती, अकोला ग्रामासी. 13 कोटी जप समाप्ती, यज्ञ स्वाहाकार सर्व करती. ब्रह्मवृंद दूर क्षेत्रातून येती, अद्भुत सोहळ्यास. यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवेत्ते. अण्णाजी माई सत्वमूर्ती, शुभ अभिषेक घडे. संत पाचलेगावकर महाराज, नाना महाराज, धुंडा महाराज, अग्निहोत्री धुंडा महाराज, महामहोपाध्याय शास्त्री. श्री प्रल्हाद उत्तर देती, उत्सवास संबोधिती. अनुसंधान न चुकवावे कधी, हेची मागणे असे. शिष्य अपार असती, दूर दूर त्यांची ख्याती. रामनाम गुंजन जगती, गुरु शिष्य परंपरा. 4 धाम यात्रा करुनी, सांभाळती प्रल्हाद कठीण समयी. रामकृपा हो जीवनी, अनुभवती भक्त सतत. गुरु परंपरा थोर रामदासी, वसिष्ठ श्री गुरु रामरायासी. रामश्री समर्थ रामदासासी, रामदास कल्याणाला. कल्याणाने चिंतामणीला, चिंतामणीने श्री रामकृष्णाला. रामकृष्णाने तुका माईला, गुरु परंपरा स्पष्ट. ब्रह्मचैतन्य थोरले महाराज, रामानंद शिष्य विख्यात. रामानंदांचे श्री प्रल्हाद समर्थ जाहले. शारीरिक व्याधी अधिक असता, लक्ष केवळ रामनाम स्मरता. रामनिष्ठा प्रबळ असता, सिद्ध केले जीवन. रामनामाचा प्रत्यक्ष अनुभव घेत वैद्य सेवा करीत. नाडीतून श्रीराम श्रीराम ध्वनी स्पष्ट ऐकती. रामन शिष्य रडू लागती, महाराज शिष्यास बोलती. देह नश्वर न खरा जगती, चिंता न करावी. सद्गुरूंनी दिलेले नाम घ्यावे, मन फक्त रामनामी लावावे. मानवी जीवनाचे खरे सार्थक करावे श्रीराम. प्रकृती ढासळली एके दिनी, रामरक्षा भीमरूपी विचारती. योग्य उपासना मार्गावरती, असावे सत्शिष्याने. प्रकृती ठीक नसताना आले पैठण ग्रामाला. लोक म्हणती एकनाथ, हा दुसरा आला ग्रामासी. ऐसे उत्सव बहु झाले, प्रकृती मान खालावले. शरीर थकले सगळे, पुण्य पावन आत्म्याचे. हातून गळाली जपमाळ, म्हणाले माळ माळ माळ. माळ पडली बोलती क्षीण, धरा राम नाम श्रीराम. क्षीण श्वासातून बोले प्रल्हाद, राम राम जीवनाचा विश्राम. जप ध्यान संध्या स्नान, राम रक्षा भीमरूपी. शके 1901 विनायकी चतुर्थी कार्तिक शुद्धात. देह ठेविला अकोल्यात, आधीच भविष्य वर्तले असे. जानकी जीवन स्मरण, जय जय राममय जीवन. रामनामाचा जयघोष करून देह सोडिला नश्वर. साखरखेडा ग्रामासी आणिले श्री महाराजासी. रामानंदा शेजारी बसवला देह सद्गुरूंचा. देह नाही जरी आता, नामात आहे ती स्थिरता. श्री महाराज रामात रमता, अनुभवती शिष्य सारे. जितेचा अग्नी झाला शांत, शिष्यांनी पाहिला एकाकार. प्रत्यक्ष हनुमंताचे शरीर पाहिले रक्षेमध्ये. शरीर झाले शांत निवांत, प्रवचन वेदांत नाही जगतात. अस्थि कलश 50 फक्त, पैठणी स्वागत. पुढे शके 1913 प्रजापती नाम संवत्सरा. कृष्ण दशमी शनिवारा, पूज्य जिजीमाय देह ठेविला. अशी आदर्श जोडी जगती, कलियुगी न भूतो न भविष्यती. प्रल्हाद जिजी मातेची सद्गुरुमूर्ती, अमृत वर्षाव शिष्यांसी. काय बोलावे काय लिहावे, काय सांगावे काय ऐकावे. चित्रपट शिष्य अनुभवे, पूर्व पुण्याईने श्रीराम. प्रल्हाद जीवन चरित्र थोर, भक्त नाचती जसा मयूर. हर्ष तसे मेघ जमती आकाशी थोर, अमृतानव गोडी जशी. प्रल्हाद कृपेने लेखन घडले, आम्ही दोघी कोण उलगडले. लक्ष्मी अपर्णा जोडीने लिहवते सद्गुरु. जानकी जीवन स्मरण, जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.